तर बारामतीत झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत। यावरच केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी अपघात चौकशीबाबत महत्त्वाची माहिती दिली। ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण होईल आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर याचा सगळ्याचा अहवाल समोर येईल, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। या प्रकरणाचं राजकारण करू नये अशी विनंतीही त्यांनी केली। स्वतःचं राजकारण स्वतः कोणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये। नाही, मी कुणाचं नाव नाही घेत, पण खरं तर जे काय घडतंय मागचे 5-6 दिवस 8 दिवस झाले, कोण काय बोलतो, चौकशी होईल, अहवाल येतील, मग वाटलंच बोला, पण आता बोलू नये मला असं वाटतं। या सगळ्यावर नक्की लक्ष ठेवू नये। आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत। मुख्यमंत्रींनी स्वतः मागणी केली आहे, देवेंद्रजींनी स्वतः CIDची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे, देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते। मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे, शेवटी चौकशी काय समोर। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब। मराठी महापौर असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेची माघार, तावडेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची पाठराखण। दोन्ही नेते पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त, तर सुनेत्रा काकींमध्ये अजित पवारांना पाहतो, रोहित पवारांचा पुनरुच्चार। मालेगावात शिवसेनेला धूळ चारत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो महापौर। भाजप आणि MIMच्या तटस्थ भूमिकेचा शिवसेनेला फटका। रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध इस्लाम पार्टी वाद पेटण्याची चिन्ह। जिल्हा परिषदेच्या मतदानावेळी पोरखेळ। संभाजीनगरात आमदार विलास भुमरे तर अकलूजमध्ये उमेदवारांनी अल्पवयीन मुलांना नेलं EVM पर्यंत। तानाजी सावंतांची पैसे वाटपाबद्दलची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। औषधं, मसाले, हिऱ्यांसह अनेक वस्तूंवर अमेरिकेकडनं 0% कर। विरोधकांच्या आरोपांना पियुष गोयल यांचं उत्तर, तर कृषी आणि डेअरी उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही सवलत नाही, ट्रेड डीलवर स्पष्टीकरण। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमाला, सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष, तर समाजाला एकसंघटित करणं हेच संघाचं उद्दिष्ट, सरसंघचालकांचं वक्तव्य। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।